दर्शन करतील सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथमतः वंदन करतो. आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण सगळेजण ज्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत हे आंबेडकर चळवळीचं, परिवर्तन चळवळीचं या जिल्ह्यामध्ये एक सामाजिक परिवर्तनाचा लढा उभा करणारं ऐतिहासिक ठिकाण, गेले अनेक दिवसापासून आपल्याला सगळ्याला माहिती असणारं ठिकाण. त्यांनी महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशामध्ये ज्या नेत्याचं नाव उभा केलं झालं, असं त्या नेत्याची जडणघडण ज्या चौकामध्ये झालेली आहे, त्या चौकामध्ये आज आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक मोठी घोषणा करण्यासाठी आणि का झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम खास करून या चौकामध्ये आयोजित केला. त्याबद्दल मी सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो. खरं तर आपण सगळेजण गेली काही दिवसापासून नगर जिल्ह्यामधलं राजकारण ज्या तालुक्यामधून घडतं, त्या तालुक्यामध्ये नगर जिल्ह्याचा राजकारणाचा कंट्रोल आहे आणि काही तालुक्यामध्ये महाराष्ट्राचं कंट्रोल आहे. अशा तालुक्यामधल्या नगर परिषदेची निवडणूक काल झालेली आहे. त्याच्यामध्ये आमचा जामखेड असेल, तुमचा देवळाली प्रवरा असेल, राज्यामधला सगळ्यात मोठा असणारं काँग्रेसचा जिथं प्रस्ताव आहे त्या संगमनेर असेल, त्याचबरोबर शेवगा असेल, अशा तालुक्यामध्ये काल नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. तुम्ही सगळे हुशार आणि जाणकार आहात. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की नगर जिल्ह्यामध्ये निकाल काय लागला. मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये ज्याची मक्तेदारी होतीये, जिल्ह्यामध्ये स्वतःला वारसदार समजत होते, स्वतःच्या घरामध्ये बसून या जिल्ह्याच्या राजकारणाची चावी फिरवत होते. परंतु आज त्या तालुक्यामध्ये इथल्या बहुजन चळवळीच्या माणसाला दरवाजात उभा केला जायचं, इथल्या शेतकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला दरवाजात उभा केला जायचं. तमाम इथल्या भट्टीयुक्तांना आणि ओबीसी अल्पसंख्याक समाजाला इथले प्रस्थापित माणसं दरवाजामध्ये उभा करून तुला उमेदवारी द्यायची का नाही द्यायची ते ठरवत होते. परंतु कालच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या दरवाजामध्ये इथं परिवर्तनवादी विचाराचे लढ्याचे शिल्लकदार, गोर, गरीब, कष्टकरी, शोषित, इथल्या वंचिताचा वंचित, इथला आदिवासी असेल, भटका असेल, अल्पसंख्याक असेल, त्या समाजाचं राजकीय नेतृत्व करणारे नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक इशारा केला, एक आव्हान केलं. अरे हा पक्ष तुमचा आहे, आता तुम्हाला कुणाच्या दारामध्ये उमेदवारी मागायची गरज नाहीये. आणि बाळासाहेबांनी आदेश दिला. आणि आज तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो, नीलक्रांती चौकात ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव बोलतो. आम्ही सगळे बाराबुलीचे लेकरे कुठल्या प्रस्थापिताच्या आणि कारखानदाराच्या दरवाजात जाऊन उभा राहून निवडून आलोय. कुणाच्या साखर सम्राटाची मेहरबानी नाहीये. ते या ठिकाणी संतोष भावायचं ते कुणब्याचं लेकरू आहे.
मी स्वतः ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव एक कोल्हाटी समाजाचा नाचणीच्या पुढे जन्माला कार्यकर्ता आहे. शेजारी बसलेल्या मुस्लिम समाजातले माझे सहकारी आहेत. त्याच्या शेजारी आमची भगिनी एक अल्पसंख्याक समाजातली आहे आणि आमची ही जी बहीण आहे जिचा नवरा निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी लाकडाच्या मशीनवर जाऊन लाकडं फोडत होता. त्याची बायको या ठिकाणी आहे. मित्रांनो, बाळासाहेबांनी काय करामत केली आहे? अरे त्या धननाडगेला सत्ता दिली नाहीये, त्या धननाडगेला उमेदवारी दिली नाहीये. लहानातल्या लहान जातीला वंचित उमेदवारी दिली आणि निवड उमेदवारी दिली नाहीये तर निवडून आणलं. आणि त्यामुळे आज नगर जिल्ह्यामध्ये आज 5 नगरसेवक आम्ही निवडून आलो. राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आहेत. एका बाजूला अजितदादा पवार आहेत आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आहेत. 2 उपमुख्यमंत्री आहेत. आज त्यांचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांना सुद्धा आजच्या जिल्ह्यामध्ये 2च्या पुढे आकडा पार करता नाही. तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 5 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी 5 नगरसेवक आकडा पार पाडला. जामखेड मध्ये आम्ही 3 नंबरला होतो. जामखेडला 3 नंबरला होतो. 1 नंबरला भाजप आणि 2 नंबरला राष्ट्रवादी आणि 3 नंबरला वंचित आहे. मित्रांनो, 300च्या फरकाने आम्ही निवडून आलो. पाण्यासारखा पैसा खर्च केला. परंतु या ठिकाणचं गरीब कष्टकरी माणसं, इथले शोषित माणसं, आंबेडकरी चळवळीवरती, शाहू फुले आंबेडकर चळवळीवरती विश्वास ठेवणाऱ्या माणसाने आम्हाला शब्द दिला काही झालं तरी चालेल, परंतु या ठिकाणी राजगृहावरती गुलाल टाकणार आम्ही खुन्नाट लोकांनी बांधले आणि निवडून दिले. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जामखेडला 2 साईडला 2 कोण माणसं आहेत. एक आहे तर राज्याच्या सभापती आहेत विधानसभेत, दुसऱ्या बाजूला देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्याला जनता राजा समजलं जातं त्यांचे नातू त्या ठिकाणी त्यांच्या हातात कंट्रोल होता. दोघांचं भांडण होतं. जीवाचं रान केलं ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला पाडण्यासाठी. परंतु आम्ही सुद्धा वस्ताद होतो, आम्ही सुद्धा ताकदवान होतो, आम्ही सुद्धा डाव पिच होतो. कारण आमच्या पाठीमागे आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद होता. सर्व नेत्यांना या ठिकाणी आम्ही लढलो. योगेश भाऊ साठे या ठिकाणी सांगितलं की जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे. योगेश भाऊ, ॲडव्होकेट अरुण जाधव राज्याचा प्रवक्ता या जिल्ह्याची राजधानी अहमदनगर अहिल्यानगर मध्ये बसतो आणि निळक्रांती चौकात बसतोय. आता इथून पुढच्या काळामध्ये जे स्वतःला परिवर्तन आणि पुरोगामी समानणारे पक्ष आहेत, माझ्या आजच्या सभेमधून जाहीर विनंती आहे, तुमची मस्ती जरा कमी करा, तुमचा फुगीरपणा कमी करा, तुमचा लीपणा कमी करा. जरा गाडीच्या खाली उतरा, जमिनीवर या, नाही तर भुई सपाट होऊन जातात. या ॲडव्होकेट अरुण जाधवचं वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही निकाल बघितला महाराष्ट्रातला. आज महाराष्ट्रामध्ये भाजपच्या तोडीला आज राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे. त्यांच्या बराबरीला सगळ्यात जास्त जर नगरसेवक भाऊचे नाही तर वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले. ही गोष्ट लक्षात ठेवा. लय हवेत चालू नका, लय घोड्यावर चालू नका. जनतेने तुम्हाला ओळखलं. आता सगळ्या जनतेने ओळखले. आंबेडकर चळवळीला माझं आव्हान या ठिकाणी आजच्या निळक्रांती चौकामध्ये करतो. इथल्या ओबीसीच्या चळवळीला आव्हान करतो. इथल्या अल्पसंख्याक लोकांना आव्हान करतो. राजांना कुठं जाऊ नका. तुमच्या हक्काचं घर आदरणीय ॲडव्होकेट महाराष्ट्रामध्ये जीवाचं रान करताय. लोक पाण्यासारखा पैसा घालताय, परंतु न्याय मिळत नाहीये. इथून पुढच्या काळामध्ये याद राखा, तुम्ही जर आम्हाला सोबत घेतलं नाही रे नाही, तुम्ही सोबत जर वंचित बहुजन आघाडीला घेतलं नाहीये तर निळक्रांती चौकात सांगतो, तुमच्या पक्षावर जीसीपी चालल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी ठरवलंय. लोक सांगतात आम्हाला, अरे आम्ही एकटा निवडून आलो, मी आणि आमचं काही आलो निवडून. महाराष्ट्रामध्ये 12:30 वाजता निकाल लागला. मित्रांनो, 12:30 वाजता चॅनलवाले माझे मित्र त्या ठिकाणी पण तिची 12:30 निकाल लागला महाराष्ट्रातला.
आणि महाराष्ट्रामध्ये पहिला निकाल लागला जामखेडचा आणि तो बी वंचितचा लागला. वंचितचा 2 सीट आम्ही 2च उभातील आघाडीमध्ये आहे. काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित होतो. आम्ही तिघांकडे लढलो. अगोदर बरेच पक्ष आमच्या सोबत होते परंतु आमच्या पक्षाची युतीच तोडून टाकली. त्या प्रस्थापितांनी नादी लावलं आणि आम्ही उभा केलेला बालेकिल्ला मोडून काढला. परंतु आम्ही घाबरलो नाही, तर आम्ही भेलो नाही, तर आम्ही माघार घेतली नाहीये. काही झालं तरी चालेल परंतु त्या ठिकाणी माघार नाहीये. ते खुंदाट बांधून आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा विश्वास या ठिकाणी आम्ही जिंकलो. रणतीजी आणि त्या कार्यकर्त्याला मी सांगतो, नगर जिल्ह्यामध्ये 5 नगरसेवक निवडून आले. एकाही सभेला बाळासाहेब आले नाही. एकाही सभेला सुजातदादा आले नाहीये. आम्हीच सुजातदादा, आम्हीच बाळासाहेब होतो. जीवाचं रान केलं. हेलिकॉप्टरनी सभा घेतला जामखेडला. हेलिकॉप्टरनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. मंत्रिमंडळ आलं तरी एकच्या पुढे आकडा गेला तो जमाना. आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, भाजप सोडून आम्ही कुणाबरोबर पण युती करू शकतो. काल जर साहेबांनी आम्हाला परवानगी दिली असती ना की जरा बघा तुम्ही, तर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी सांगतो, सगळे गोळा केले असते आणि तुम्ही पछाड केले असते आणि त्या ठिकाणी वंचितचा झेंडा उभा केला होता जामखेडमध्ये. परंतु साहेबांनी उशिरा परवानगी दिली. आता पण कंट्रोल माझ्या हातात आहे. आम्ही दोघंच झाले. परंतु ह्यांना जसं इंग्रजांच्या काळामध्ये होत, त्या इंग्रजांच्या घोड्या पाणी प्यायला जायच्या नदीला. अरे नाक तोडा जरी उडाला तो घोड्या उड्या मारायचे आणि इंग्रजी विचारायचे, केवजी आपके पाणी में धनाची दिखाई दे रे का. लोक जामखेड मधले म्हणतात सगळे पडले तरी चालते, 24 ते 24 आली तर चालते, फक्त अरुण जाधव नगरपालिकेमध्ये पाहिजे. त्याच्यामुळे मला सगळ्यांनी अंधारात प्रमाणे पण मदत केली. मी तुम्हाला सांगणार नाही मला अंधारातून कुणी कुणी मदत केली, नाही तर तुम्ही जाऊन सांगता नाही अरुण जाधवला एवढं मदत केली. तेव्हा हे दोघं निवडून आले. मित्रांनो, लोकांची इच्छा लागते. आमचा चोळग्यासारखा माणूस निवडून दिला, आमचा बहीण सारखा माणूस निवडून दिला, आमच्या ताई निवडून आल्यात. या ठिकाणी माझ्यासोबत संगीताताई भालेराव निवडून आले. मित्रांनो, खूप चांगले दिवस आहेत. एक चांगल्या पद्धतीची ताकद उभा करा. या नगर शहरामध्ये 25 आम्ही काही दिवसापूर्वी या नगरपालिकेची निवडणूक लढलो होतो आणि त्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा मी साक्षीदार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही रेल्वे स्टेशनचा बाळासाहेब गायकवाड नावाचा हमाल असणारा माणूस नगरसेवक केला होता आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास निर्माण केला होता. तसंच उद्याच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी तयारी करायची आहे. योगेश भाऊने त्यांच्या सगळ्या सहकार्याला माझी विनंती आहे. शहर अध्यक्ष आहे, युवक आघाडीचे अध्यक्ष आहेत, कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि तुम्ही सगळे भारतीय बौद्ध महासभेतले सर्व पदाधिकारी आहेत. मित्रांनो, दिवस खूप चांगले आहेत. काळजी करायची नाहीये. फक्त चांगल्या पद्धतीने कंबर कसून त्या ठिकाणी उभं राहायचंय. किती पैसे येऊन द्या. माझ्या वार्डमध्ये लोकांनी पैसे घेतले, किती घेतले ते सांगणार नाहीये. आणि 2 दिवस त्या ठिकाणी प्रचार संपल्यानंतर मला हळूच सांगायचे, आबा आता आमचं काम संपलं, आमचं करार संपलं. मतदान कुणाला? राजगृहाला. मतदान कुणाला? राजगृहाला. माझ्या समोरचा उमेदवार, काही समोरचा उमेदवार अक्षरशः स्थानांवर आले. त्यांना समजाने एवढे पैसे खर्च केले आणि 2 जण काय निवडून आले. मित्रांनो, त्याच्यामुळे आपली लढाई मोठी आहे. चांगल्या पद्धतीने लढायचं आहे. योगेश भाऊनी त्यांच्या सर्व शहर अध्यक्षाला माझी विनंती आहे की जुगाड जुळवा, एकत्र आणा, तडजोड करा, जुळवा करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची फौज उभा करून त्या ठिकाणचा या महानगरपालिकेमध्ये बालेकिल्ला कसा सर करता येईल, कसं घुसता येईल ते घुसा. कधी बी काय करा, कुठल्या दरवाज्यांचा आपण आतमध्ये जा आणि आवाज उठवा. आता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्या ठिकाणी विजय झाला पाहिजे. बाकीच्या आमच्याकडे बरेच जण निवडून आले. काही लोक म्हणले की हा कसा निवडून आला. अरे म्हणलं, मी रस्त्यावरच आहे. मी लोक विधानसभेमध्ये आवाज देतात, मी रस्त्यावर भांडतो. लोक लोकसभेमध्ये भांडतात, मी रस्त्यावर भांडतो.
लोक नगरपालिकेच्या सभागृहात भांडतात, मी बाहेर भांडतो. गेले आयुष्यभर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गोर गरीब कष्टकरी शोषित माणसाने बाजूने आम्ही संघर्ष करतो. त्यामुळे या ठिकाणी गुलाल पडला. मी या ठिकाणी सांगितलं लोकांना, अरे आयुष्यभर तुमचं स्वप्न, तुमच्या डोळ्याला वाड्यावर गुलाल टाकायची सवय लागलेली आहे. अरे एक दिवस तरी स्वप्न बघा, इथल्या गरीबाच्या, इथल्या कष्टकऱ्याच्या, इथल्या अल्पसंख्याकाच्या घरावरती पालावर छपरावर पत्रावर गुलाल पडला पाहिजे. आणि या ठिकाणी निर्णय घेता लोकांनी आणि ते गरीबाचे लोक निवडून आले. दोन याच्यामध्ये टाटा दिला. मी तर नाचणीचं पोरग आहे, खडक चेअरमन नाही, संतोष भाऊ तर उघड्यावरचाच माणूस आहे. आज त्यांनी खडक फिडक या म्हणलं, पाटील जरा चांगलं या म्हणलं, जोरात लोकांना म्हणलं आमच्याकडे पाटले. अरे तुमचा पण पाटल्यापेक्षा मोठा पाटील आमच्या सोबत आहे. अरे सातत्याने लढाईमध्ये लढणारा माणूस आहे. लोकांना वाटलं आमच्याकडे, अरे तुमच्याकडे नाही म्हणलं, आमच्याकडे ओरिजिनल पाटील, तुम्ही डुप्लिकेट पाटील आहेत. तुला म्हणजे लढणारी फौज आहे, उत्तरेचा अध्यक्ष आहे, एक मराठा समाजाचा कुंड्याचा लेकरू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती विश्वास ठेवून या ठिकाणी लढतोय. आणि 5 जातीचे 5 जणी तिथं जातीचे परवा दिवशी भंतीचे अध्यक्ष महोदय एक नांदेडला पोरगा निवडून आणले. कुणाचं आणलं माहितीये का? वाईदाचं. कुणाचं? वाईद समाजाचं. आणि एवढा मोठा माणूस पाडला त्यांनी 75 लाख रुपये घातले. मुखेड मधला कार्यकर्ता त्या वैद्य समाजाच्या पोराला निवडून आणलं. हे खरं बाळासाहेब आंबेडकरांची करामत आहे, हा खरा विजय आहे. म्हणून बाळासाहेब आंबेडकर इथल्या गरीबातला गरीब कष्टकरी माणसाला सत्तेकडे घेऊन जातात. आणि भारतीय संविधानाने जर दिलेला अधिकार असेल खरं या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी दिलं होतं. खरं संविधान जर बघायचं असेल 70 वर्षामध्ये काय दिलं, कुणी काय दिलं हे पहा. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय दिलं तर ज्या जातीमध्ये कधी घरात सत्ता मिळाली नाहीये, सत्तेचा सूर्य कधी डोकावला नाहीये, त्या पालामध्ये छपरामध्ये घरामध्ये बाळासाहेबांनी सत्ता दिली. हाच खरा स्वाभिमान आहे. एकमेव नेता आहे की जो जातीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी कारभार करू शकतो आणि न्याय देऊ शकतो. ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर मी खूप भावूक झालो निवडून आलो. अरे माझ्यासारख्या जातीच्या माणसाला सत्ता मिळाली. मी गुलालाकडे पाहत होतो त्यावेळेस, तो गुलाल पाहत होतो. आणि हा गुलाल फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळे एक गरीबाच्या कष्टकऱ्याच्या नाचणीच्या घरावरती पडला. हा सगळ्यात महत्वाचा स्वाभिमान आहे मित्रांनो. कोण देऊ शकतं सत्ता? पुन्हा धमक आहे, कोणचं माहीत चाललं जिल्ह्यामधला आहे ते म्हणून तुझी हिंमत असेल एखाद्या नाचणीच्या पोराला उमेदवारी आहे, जे तुझ्या हिंमत असेल तर लाकडा फोडणाऱ्याच्या पुरीला उमेदवारी आहे. नाही देऊ शकत. तुमची दानत नाहीये, तुमची ताकद नाहीये, तुमची हिंमत नाहीये. हिंमत एकाच माणसामध्ये आहे, त्याचं नाव आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, बहुजनांचा नेता. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी उद्याच्या नगर शहरातल्या महानगरपालिकेमध्ये आपण सगळ्या बहुजनांनी, सगळ्यांनी कष्टकऱ्याने, इथल्या सगळ्या अल्पसंख्याकांनी माझी विनंती आहे, अरे भावांनो कुणाच्या नातीनं 30 वर्षाचा प्रवास या नगर जिल्ह्याच्या मातीमध्ये आहे माझा. सगळ्यांचा बायोडाटा, सगळ्यांचा इतिहास ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधवला माहिती आहे. अजिबात आवाज करायचं काही कारण नाही मित्रांनो. सांगू कोणी मी 35 वर्षाचा प्रवास आहे माझा. 35 वर्षाचा जन्मकुंडली माझ्या नगर जिल्ह्यामधल्या सगळ्या पुढाऱ्यांची आहे. मनोजिवंत आहे. लिंबाखालचा पुढारी नाही मी, वडाखालचा नाहीये, वडापाववरचा नाहीये, खतापाव उचलवरचा पुढारी नाहीये. म्हणून आज या जिल्ह्यामध्ये वडासारखं पाय रोवून या ठिकाणी जिवंत आहे. परिस्थिती नाजूक आहे जिल्ह्यातली. शांतता पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पाहिजे, बहुजनांच्या विचाराचं राज्य पाहिजे. त्याच्यामुळे मित्रांनो हा जिल्हा जर शांत ठेवायचा असेल, एकमेव नेता आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हा जिल्हा शांत करू शकतात. बाकीच्या पुण्यामध्ये धमक नाहीये. इतके भीती आहेत. आमची जर सभा झाली काही पक्षाचे माणसं सभेलाच आले नाही.
ते म्हणलं का नाही आले? ते म्हणले बाबा लय अडचण आहे, माझा कारखान्याचं गबाळ बाहेर निघल, माझा अमका गबाळ बाहेर निघल, तमका गबाळ बाहेर निघल. म्हणलं आमचं गबाळच नाहीये, आम्ही उखाड्यावरचे माणसं आहोत, आम्ही स्टँडवरचे माणसं आहोत. इकडून बघितलं तर गबाळ नाही, तिकडून बघितलं तर गबाळ नाही. आकाशी त्या कुठलं खातं म्हणतात ईडी. त्या ईडीने सगळी जरी चौकशी केली तर आमच्या घरामध्ये पुस्तकं सापडते, पेन सापडते, दप्तर सापडते, वरच्या गेल्याच्या बातम्या सापडते. आणि नाही चौकशी केली अरुण जाधवची तर 100 अनाथ मुलं ज्यांना आई नाही बाप नाही त्याला सांभाळतोय त्याचा रेकॉर्ड सापडेल. इथल्या ईडीला माझी चौकशी आहे, इथल्या जिल्ह्यातल्या पुढे माझी विनंती आहे की तुमच्या जर धमक असेल तर चौकशी करा. अरे काय लावलंय नाटक, काय परिस्थिती आहे जिल्ह्याची. योगेश भाऊला आणि त्याच्या सगळ्या सहकार्याला माझी विनंती आहे, अरुण जाधव तुमच्या सोबत आहे, प्रचार तुमच्या सोबत करणार आहे, वाडी वस्तीवरती मी येणार आहे, वाड्यात मी फिरणार आहे, तयारीला लागा. इथं कसं गणित जुळवता येईल त्या पद्धतीने विचार करा. सत्तेत जायचंय, निकाल द्यायचाय, गुलाल फेकायचाय आणि पुन्हा या चौकात येऊन गुलालामध्ये जल्लोष करायचा आहे, फटाकड्यामध्ये त्याची तयारी करा. सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, घाबरायचं नाही. लोक पैसे घेऊन सुद्धा दुसऱ्याला मतदान करतात. माझा अनुभव आयुष्यभर सांगतो, पैसे घेऊन सुद्धा दुसऱ्याला मतदान करतात. काय खरं सांग, खरं की नाही? आपल्याकडे किती मोठा रेट सुटला होता आणि अंधार पडलं काय म्हणायचे, तुम्ही गप्प बसा, काय बोलू नका, येऊन द्या आम्हाला, येऊन द्या. म्हणलं येऊन द्या ते येऊन द्या, नाही तर आम्हाला म्हणतात तिकडून येऊन द्या तुम्ही जाऊन द्या. ते म्हणले तुम्हाला नाही जाऊन देणार, काळजी करू नका. आणि नाही बसलं संतोष भाऊ इथं साक्षीला आहे. लोकांना म्हणजे येऊन द्या, तिकडून जाऊन द्या. आम्ही निवडून आलो 2 जण, बाकीचे पण सहकारी आले. ठिकाणी आमचे सोळगे साहेबांच्या सभेला मी गेलतो, अंधार पडला होता, सगळे काकाडले होते. मी त्या सभेचा पाहुणा होता, लांबून गेलो होतो 100-150 किलोमीटर. गाणे लावले का पित्रांनी आणि गाणे त्याला डीजे लावला, बरोबर ना? एवढा मोठा डीजे लावला की आम्हाला सभाच करता येणार. आम्ही 2-4 जण भाषणे केले आणि सभा संपली आणि निघून आलो. पण काय झालं माहितीये तुम्हाला? अरे ज्यांनी डीजे लावला त्याचं एक बी नाही आलं, ज्यांनी डीजे लावला त्याचं एक बी नाही आलं. आणि आम्ही बिचारे गप बसलो, आमचं भाषण टोकलं आणि आमच्या घरावर गुलाल पडला. लोक हुशार आहेत, लोक हुशार आहेत. या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट, पहिलं टीव्ही लावली की त्याचं नाव यायचं भाजप, सगळीकडे मोदी दिसायचे. टीव्ही लावली की मोदी दिसायचे. पण आज गंमत झाली काय माहिती का? आता महाराष्ट्र मोदी नाही दिसत. आता टीव्ही लावली की आता बाळासाहेब दिसते. आता टीव्ही लावली की बाळासाहेब दिसते. आणि आज अशी परिस्थिती आहे, तुम्हाला विश्वासाने सांगतो, काही महानगरपालिकेचा निकाल आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या भोवती, राजकारणाच्या भोवती फिरतोय. इथला मुस्लिम असन, दलित असन, भटका असन, आदिवासी असन, इथला ओबीसी असन, इथला कुणबी असन, इथले 12 बलुतेदार असतील, त्यांना आलेली नामी संधी आहे. वजन वाढलंय, वजन. आम्ही दोघंच निवडून आलो तर सगळ्या गावातल्या लोकांना वाटतं की आम्हीच निवडून आलो. खिडक्या बंद असायच्या आणि आता आम्ही चाललो की हात करतात, ओके बाय बाय. म्हणजे सत्ता काय देते, सत्ता काय देते? सत्ता खाली गेले हात वर आणती, सत्ता बंद असेल दरवाजा उघडती, सत्ता वजन वाढवती, सत्ता किंमत वाढवती, सत्ता बसवती, सत्ता उठून उभा करते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सत्ता आली पाहिजे. मला सन्मानित केलं. खर तर बाकीच्या ठिकाणी सन्मान होतो, तो सन्मान वेगळा आहे. तुम्हाला गमती माहित नाही का? कारण त्यांना माहिती आहे अरुण जाधव आपलं काय बाहेर काढीन, म्हणून हार घालून फुलं घालून गप बसवायचा. पण ही जी सत्ता आहे, तिथं जो सत्कार होतो, सन्मान होतो आमचा सगळ्याचा, तो अभिमान आहे, ही चळवळ आहे. आनंदाची गोष्ट वाटते. या नगर जिल्ह्यामध्ये, नगर शहरामध्ये पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा
नगरसेवकाचा सन्मान होतो, बाकीचे झोपलेले आहेत. निवांत सिलीप झाले. मी गेली निवडणूक झाल्यापासून एवढे सत्कार घेतो आणि एवढे हात घेतोय, कुणाचा वार्ड जातोय ते म्हणजे बरं झालं तू निवडून आला, लय बरं झालं. म्हणजे वंचितच्या कार्यकर्त्याला काय किंमत आहे, काय सन्मान आहे, काय किंमत आहे. मी त्या कोल्हाटी समाजामध्ये जन्माला आलो. वंतीजी ज्यावेळेस गुलाल उधळला, त्या गुलालाच्या वेळेस लहान लहान लेकरापासून तर वयस्कर माणसं डोळ्यातून हसून येत होते त्यांचे. तो किती मोठा आनंद आहे. राजपाट आमच्या घरात आलं, सत्ता आमच्या घरात आली, गुलाल आमच्या घरावरती आला, हा सगळ्यात महत्वाचा आनंद आहे. आणि बारीक बारीक पिल्लं बाळासाहेबांच्या नावाने घोषणा देत होते, त्या ठिकाणी राजघरात पोहोचले. ही सगळ्यात महत्वाची परिवर्तनाची गोष्ट आहे. हे सगळे नगरसेवक आम्ही आलोत. बाबांना आता खेळ उभं करायचं, हा हिला पडून द्यायचं नाही. धनाचे सांगतात सारखं बेजार करून टाकायचे सगळे पुढारी आपल्याला. आणि यापासून तयारी करूया. पुन्हा एकदा मी महानगरपालिकेच्या निवडणुकीला शुभेच्छा देतो. आणि जुगाड जुळवा नाही बरोबर घेतलं ना तर मर्याचा गाडा फिरवायची तयारी ठेवायची त्यांच्यावर सगळ्यावरती. सगळे तयारी करूया. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि जाता जाता 2 घोषणा देतो. सगळ्यांनी घोषणा द्यायच्या, कुणी हात खाली करायचं नाही. नक्की स्टेजवाल्यांना सुद्धा लादायचं नाही. दिवस बरोबर नाही का काढले, जरा का काढले सगळे. त्यांना वाटतं अरुण जाधवले लावून धरायला लागलाय. माझ्या वाटती ना राव, राजपाट आल्यानंतर आनंद आहे. आताशी डोक्यातला गुलाल गेलाय माझ्या 2 दिवसापासून. लय मजा असते. चला जोरात. वंचित बहुजन आघाडीचा माझं सगळीकडे लक्ष बरं. कोण कोण घोषणा देतात त्याला त्याच्या बायकोची लेकराची शपथ आहे. आणि जर लग्न झालं नसेल तर होणाऱ्या बायकोची शपथ आहे. आणि जर काहीच नसेल तर शेजारी शपथ आहे. टाळ्या आजचं टुपीवाले तुम्ही हातफोड करा. आईची शपथ बरोबर नाही. सगळं जोरात जोरात सगळ्यांनी पत्रकार सोडून. आणि तुम्ही हळद जोरात हात केलं तर चालेल. ह्याच गाडीने सगळं महाराष्ट्रात आग लावून टाकली. त्या दिवशी 12:30ला बॉम्ब टाकून दिला. हे राज्यकर्ते बेजार, सगळे परेशान. संध्याकाळी ते म्हणले आमच्या अगोदर वंचितचा निकाल कस काय. ते म्हणले खरं आहे की यांनी टाकला हातोडा आमला खिसाड्यासारखा आमला जोरात. चला जोरात. वंचित बहुजन आघाडीचा थोडा आवाज वाढा, थोडा. सिद्धिबागेतून आवाज आला म्हणते काहीतरी गडबड चालू झाली आहे. चला वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद बाबा. यानंतर कार्यक्रमाच्या